हाय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आज आपण ॲबल टू शिकणार आहोत. इंग्लिशचा व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे ॲबल टू मीन्स बी ॲबल टू. ॲक्च्युली बी ॲबल टू आहे. बी मीन्स जो पण कोणता हेल्पिंग वर्ब आहे, जो पण कोणता ऑक्झिलरी वर्ब आहे, तो या बीच्या ठिकाणी तो ऑक्झिलरी वर्ब लावायचा आहे. बीचा अर्थ तो ऑक्झिलरी वर्बच होते. आणि ॲबल टू म्हणजे काय? ॲबल टू योग्य, लायक, जाणे, शकणे या अर्थाने ॲबल टूचा अर्थ असं ॲबल टूचा वापर केला जातो. ॲबल टूचा वापर आणि कॅनचा वापर एकदम सेम आहे. काहीच फरक नाही, काहीच वेगळं नाही. थोडसाच फरक आहे. ज्या अर्थाने आपण कॅनचा वापर करतो ना, त्याच अर्थाने ॲबल टूचा पण वापर केला जाते. कॅन म्हणजे पण शकणे, शकणे होते आणि ॲबल टू म्हणजे पण शकणे होते. फरक एवढाच आहे की कॅन सोबत कोणताही ऑक्झिलरी वर्ब लागत नाही, कारण की कॅन हा स्वतःच मॉडल वर्ब आहे. पण ॲबल टू मध्ये ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्बचा वापर केला जाते. जसं की फॉर एक्झाम्पल, का बरं केलं जाते? कारण की ॲबल टूचा वापर ऍक्च्युली कोणत्या टेन्स मधला कोणता सेंटेन्स आहे हे सांगण्यासाठी ॲबल टूचा वापर करतात आणि तेव्हा त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब लावतात. आता तुम्ही म्हणाल की कॅन मध्ये पण तर होते ना, कॅन म्हणजे म्हणजे शकता शक्ती, आणि कुड म्हणजे शकला शकली शकले. म्हणजे कॅन हा प्रेझेंटचं काम करते, कुड हा पास्टचं काम करते. अरे पण फ्युचरचं काम करणारा कोणता आहे? ज्यावेळेस आपण ॲबिलिटी दाखवू, त्यावेळेस फ्युचरचं काम करणारा कोणता आहे? हा अनॅबिलिटी दाखवते. हा ॲबिलिटी दाखवत नाही ॲबल टू. हा अनॅबिलिटी दाखवते, असंभवता सांगते. म्हणून इथे ॲबल टूचा वापर केला जाते हेल्पिंग वर्ब सोबत. म्हणजे टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण टेन्स मध्ये आपण ज्यावेळेस बोलतो चालतो, त्यावेळेस तिथं शक्यता दाखवण्यासाठी ॲबल टूचा वापर केला जाते. कॅनचा वापरच्या वेळेस आपण हेल्पिंग वर्ब नाही लावत, त्यावेळेस तो स्वतःच मॉडल वर्ब आहे म्हणून. फॉर एक्झाम्पल, याचा भाग बघा, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब नंतर ॲबल टूच्या नंतर वनचा वापर केला जाते, कारण की टू आहे. मी सांगितलं होतं, एक दोन व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे, जिथं जिथं टू येणार त्याच्यानंतर वनचा वापर होते. तर सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ॲबल टू प्लस वन, आणि मग त्याच्यानंतर अदर वर्ड, हा झाला पॉझिटिव्ह. निगेटिव्हचा पण तुझा सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावता, कारण नॉट एकटा कधी येते नेहमी, तो नॉट हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, मॉडल वर्ब सोबतच नॉट येते, एकटा तो कधीच येत नाही. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस ॲबल टू प्लस वन प्लस अदर वर्ड, निगेटिव्ह झाला. म्हणजे दोन्ही सेम आहे, फक्त बीच मध्ये नॉटच लागला, नॉट लागला निगेटिव्ह झाला, इथे नॉट आला तर पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, शी विल ॲबल टू पास. शी विल ॲबल टू पास म्हणजे ती पास होऊ शकेल, ती पास होऊ शकेल. फ्युचरची गोष्ट आहे. शी विल ॲबल टू पास. मी म्हटलं तर शी कॅन पास. शी कॅन पास म्हटलं काय झालं, ती पास होऊ शकते. ऍक्च्युली फ्युचरची गोष्ट डिनोट होत नाही, दर्शवू शकत नाही. ती पास होऊ शकते. शी कॅन पास म्हटलं असतं तर ती पास होऊ शकते असं झालं असतं. पण ती पास होऊ शकेल म्हणजे फ्युचरची गोष्ट आहे, त्यावेळेस शी विल ॲबल टू पास असं म्हणावं लागेल. शी विल ॲबल टू पास होऊ शकेल. तनू इज ॲबल टू ड्रिंक वॉटर. तनू इज ॲबल टू ड्रिंक वॉटर. तनू पाणी पिऊ शकत आहे. तनू पाणी पिऊ शकत आहे. त्याच्यानंतर सक्षम विल ॲबल टू राईड ए बाईक. सक्षम विल ॲबल टू राईड ए बाईक. सक्षम गाडी चालवू शकेल. आपण फ्युचर आहे, सक्षम गाडी चालवू शकेल. सक्षम विल ॲबल टू राईड ए बाईक. या पद्धतीने पॉझिटिव्ह सेंटेन्सेस होते. आणि आता निगेटिव्ह सेंटेन्स, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस ॲबल टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. जसे की आय वॉज नॉट ॲबल टू मीट यू. मी तुला भेटू शकलो नाही. आय वॉज नॉट ॲबल टू मीट यू. मी तुला भेटू शकलो नाही. आपण या ठिकाणी कुडचा पण वापर करू शकत होतो, जसं की आय कुड नॉट मीट यू. म्हणजे जे प्रेझेंटची आणि पास्टची गोष्ट आहे, प्रेझेंट ठिकाणी कॅनचा पण वापर करू शकतो आपण, आणि पास्टच्या ठिकाणी कुडचा पण वापर करू शकतो. ॲबल टूचा वापर नाही केला तरी चालते, परंतु पण जेव्हा तुम्ही ॲबल टूचा वापर करा, तेव्हा हेल्पिंग वर्बचा वापर केला
जाईल आणि हेल्पिंग वर्बचा वापर करावाच लागेल. आय वॉज नॉट एबल टू मीट यू. आपण त्या ठिकाणी हा एवढा सेंटेन्स या एवढ्या ठिकाणी आपण कुड पण लावू शकतो. जसं की कुड नॉट, आय कुड नॉट मीट यू, मी तुला भेटू शकलो नाही, किंवा आय वॉज नॉट एबल टू मीट यू, मी तुला भेटू शकलो नाही. दोन्ही चालू शकत होते. आय एम नॉट एबल टू वॉक, मी चालू शकत नाही. हॉर्स वॉज नॉट एबल टू रन, घोडा धावण्या लायक नव्हता किंवा घोडा धावण्या लायक नाही होता. सचिन विल नॉट एबल टू प्ले, सचिन खेळण्यालायक नसेल. हे फ्युचरची गोष्ट आहे. सचिन खेळण्यालायक नसेल किंवा सचिन खेळण्यालायक नाही असेल असं पण होते. सोबतच अजून चा वापर अजून एका ठिकाणी केला जातो, पण त्या ठिकाणी टूचा वापर केला जातो. टू लागत नाही, तो सरळ असते. जसं की सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब वन प्लस ॲबल, म्हणजे ऍक्शन सोबत वर्ब सोबत ॲबल जोडणे टूचा वापर नाही करत. जसे की फूड वॉज इटेबल, फूड वॉज इट म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऍक्शन सोबत ॲबल लावला म्हणजे फूड वॉज इटेबल म्हणजे खाण्यालायक आहे, जेवण खाण्यालायक आहे बा. त्याच ठिकाणी फूड वॉज नॉट इटेबल म्हणजे जेवण खाण्यालायक नाही आहे. या पद्धतीचा ॲबल टूचा वापर होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओला शेअर करा. नमस्कार.